प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. ब्रह्मपत्र सोहळा आहे, भगवंत मंदिरामध्ये झालेला आहे, पण आपण परत घेतला कारण तिथं गडबड असते, गोंधळ असतो, त्याच्यामुळे ते जलद घ्यावं लागतं. आता सविस्तर एक एक ओळीचं चिंतन आहे. आणि सभेमध्ये हनुमंताला सीता शुद्धी लागत नाहीये, आणि सीतेची शुद्धी न लागल्यामुळे हनुमंतरायानं त्या राजा रावणाच्या सभेमध्ये कलह निर्माण केलेला आहे. जी काही ब्राह्मण लोक आहेत त्यांची धोत्र, जे काही असणारी सैनिक आहे त्यांच्या हातामधील शस्त्र अंधारामध्ये हनुमानजी घेऊ लागले. कुंडले घेता कान तोडी, वस्त्र घेता डोळे पोडी, बाहुवटे घेता बाहू मोडी, गांजी कडविकडी राक्षसा. पहा भावार्थ पहा कसे नाथ महाराजांनी ओवी लिहिलेले आहे. कुंडले घेता कान तोडी, हनुमंताला त्यांचे कुंडल घ्यायचीच नाही. काय करायचंय हनुमंताला सोन्याचा? अहो सीता मातेनं सोन्याचा हार दिला होता, आणि एक एक मण्यासी रत्नांदीपांतरीचे मोल पर्येसी. एक एका रत्नामध्ये पृथ्वीचं मोल समावत नव्हतं, एवढे रत्नाची माळ मातेनं दिली होती, हनुमंतानं तोडून टाकली. मग ह्यांच्या कुंडलाला काय करायचं होतं, पदकाला काय करायचंय? हनुमंताला काही लागत नाही, पण रामचंद्राचं भजन करत नाहीत, नामस्मरण करत नाहीत, मातेची शुद्धी सांगत नाहीत म्हणून झपके, दुसरं काही नाही. कुंडले घेण्याचं निमित्त केलं आणि कान तोडले. पदक घेत असताना त्याच्या असणाऱ्या छातीवरती मार बसायचा. अशा पद्धतीने जानू कधी असणारी कमरेचा करदुड घेताना कंबर मोडायची, राक्षसांना मारच द्यायचा. त्या निमित्तानं त्यांचे असणारी शस्त्र आणि वस्त्र अलंकार हरू लागले. मुकुट घेता मस्तक फोडी, कटी सूत्रासाठी माझ मोडी, मुद्रिका निमित्त अंघोळ्या तोडी, केली वेडी राक्षसे. हनुमंताने सभेमध्ये गोंधळ निर्माण केला. राक्षस वेडी झाली, बापुडी झाली, काही त्यांना कळना गेलं महाराज. कारण कुंडली घेत असताना कान तोडत होते, कमरेचा करदुडा काढायचा आहे त्याच्यासाठी असणारे कंबर मोडून टाकत होते, पदक घेत होते आणि त्या पदकासाठी पाय तोडून टाकत होते. अशा पद्धतीने एक एक अलंकार घेत असताना शरीराचा एक एक अवयव हनुमानजी तोडून टाकलेले आहेत. बाहुवटे घेत असताना म्हणजे हातामध्ये कंकण असतात, आपणही बघा कंकण चांदीचं, हातामध्ये काही दोरा वगैरे बांधतो, कड, ती कड घेत असताना हात कोपऱ्यापासून मोडून टाकत होते. अशा प्रकारे कडोबी कडी राक्षसांना गांजलेला आहे, राक्षस वेडी झाली असं सांगतात. कंठमाळ घेता कंठ मुरडी, पदकासाठी हृदय फोडी, नेसने घेता लिंगे तोडी, केली बापुडे राक्षसे. आणि त्यावेळेस राक्षस बोलू लागली. कंठमाळा, गळ्यामधल्या माळा घेत असताना हनुमंतानं त्यांचा कंठ मुरडायचा, मान पिरगळायची, आणि गळ्यामधली जी काय माळा असतील, माळा म्हणजे काय असणार आहे, दागदागिने सोनं चांदी असेल त्यांच्या गळ्यामध्ये, पदक गळ्यामध्ये जे काय असणार पदक आहे, ते पदक घेत असताना त्यांच्या हृदयावरती छातीवरती बुक्की देत होते. त्यावेळेस राक्षस बोलू लागली, नेसनी जी काय आपण धोतर घातलेली आहेत, कपडे घातलेले, ती कपडे सोडा, असं राक्षस बोलतात. नेसने सोडाले लवकरी, नातरे लिंगा होया बाहेरी, नपुसकता संसारे कैशा परी सोसवेल. राक्षस आपापसामध्ये बोलतायत, जी काय अंगावरची कपडे ते आपले आपणच काढून टाकू,
कारण आपले कपडे, शस्त्र, वस्त्र, अस्त्र कोण घेतय कळत नाही. जो कोणी घेत असेल त्यानं जर घेतलं तर मग आपण असणारा लिंगाची भोरी होईल. नपुंसकता, संसारामध्ये नपुंसकता म्हणून जगावं लागेल. अशा प्रकारे राक्षस आपापसात बोलतात. पायू बिरवंचे वीरांची पूर्ण तयासाठी मोडी चरण बोंबलो जाता छेदे घाण पे वचन राक्षसा. त्या राक्षसांच्या पायामध्ये बिरुद असतात. बघा भगवंताचं सुद्धा वर्णन करतात. वांकी नुपुरे, लहान बाळाच्या पायामध्ये पैंजण असतं. आपल्याही पायामध्ये दोरा वगैरे काय बरंच असतं. तशा पद्धतीने ते राक्षसांच्या पायामध्ये बिरुदे, आणि ती बिरुदे घेत असताना त्या राक्षसाचे पाय हनुमंतराय मोडून टाकत होते. आणि जर वरडायला सुरुवात केली, भोंबलायला सुरुवात केली तर त्यांचं असणार नाक तोडून टाकत होते. त्यामुळे सगळी राक्षस रावणाच्या दिदी सारखी केली होती, नकटी करून टाकलेली होती असं सांगतात. येरा येरा सांगती बुद्धी बोंबलो नका त्रिशुद्धी बोंबलो जाता नाक छेदे निशब्दवादी राहुगे. राक्षसांच्या लक्षामध्ये आलं जी बोलल त्याला झपके बसतात. सभेमध्ये एकमेकाला सांगू लागली खुणावून, बोंबलू नका, गप बसा, शांत बसा म्हणले, ओरडू नका, कालवा करू नका, गोंधळ करू नका, मौन धरून राहा, निशब्दवादी राहा, शब्दच तोंडात न काढू नका. शब्द बाहेर काढला की झपके बसतात. त्यामुळे बोलू नका, गोंधळ करू नका. जर तुम्ही बोललात तर तुमचं नाकच जातंय. त्यामुळे मग बोलू नका, शांत राहा, असं राक्षस आपापसामध्ये बोलू लागले. वस्त्र अलंकार जोडती पुढे पैसे नाक तव ना जोडे ख्याते लावले माकडे ये रोदळे ये रामागे. राक्षस आपापसामध्ये बोलतायत. वस्त्र अलंकार जोडती पुढे. अरे बाबा, वस्त्र अलंकार जाऊ द्या, काय त्या वानराला गळ्यामधले न्यायचंय, हातामधले न्यायचंय, पायामधले न्यायचंय, ती नेऊ द्या. दाग दागिने अलंकार जर गेले पुन्हा मिळतील आपल्याला, कारण लंकाच सोन्याची आहे. त्यामुळे आपल्याला दाग दागिन्याला, वस्त्र अलंकाराला काही कमी नाही. त्या पद्धतीने नाक, कान, हात, पाय हे पुन्हा भेटणारे नाहीये. दाग दागिने, वस्त्र अलंकार जाऊ द्या, उद्या नवीन विकत घेऊ. पण तसं वस्त्र, तशा पद्धतीने नाक आणि कान एकदा गेलं तर पुन्हा भेटणार नाही. हनुमंतरायाने पराक्रम सभेमध्ये केलेला आहे. एकमेकाच्या पाठीमाग राक्षस लपू लागले. जे बोलीला गरटी कर ते विघ्न आले साचार शीताक्षोभले दुर्धर दस शिर वधारती. जो घरटीकार बोललेला आहे तेच विघ्न आलेलं होतं. घरटीकार म्हणजे गावामध्ये रात्रीच्या वेळेला गिरट्या घालत असतात किंवा फिरत असतात, त्यांना घरटीकार म्हणतात. आणि घरटीकाराने रावणाला सांगितलं होतं, पण ती रावणानं ऐकलं नाही. त्या घरटीकारांनाच बंदीमध्ये टाकलं होतं. मग आता लक्षामध्ये आलंय त्यांच्या, किंवा ज्यांनी ज्यांनी मार खाल्ला होता त्यांच्या लक्षामध्ये आलं, घरटीकार जो बोलला होता तेच खरं आहे. सीता क्षोभली आहे, सीतेला राग आलेला आहे, आणि तिनंच रावणाच्या वधासाठी काहीतरी प्रयत्न करत असेल असं राक्षस आपापसात बोलतात. जानकी क्षोभे अत्यंत भूत तेरे सोडीला पुच्छ केत रावण मेला की जीत कोणी मात सांगे ना. राक्षस बोलू लागले की जानकीचा क्षोभ आहे, स्त्रियेचा राग आहे,
आणि तिनंच ही असणारा पुच्छकेत शेपटी रूपी असणारा केत तिनंच सोडलेला असावा. रावण मेलाय किंवा जिवंत आहे कोणी काही बोलत नव्हतं. अंधार केलेला होता. 18 लाख दिवे होते रावणाच्या सभेमध्ये. हनुमंताने एका शेपटीच्या वारानं सगळे विजवले, अंधार करून मारलं. म्हणून या अंधारामध्ये आपलं शरीर आपल्याला दिसत नाही, मग शेजारचाही दिसत नव्हता. त्यामुळे रावण जिवंत आहे का मेला कोणी काही बोलत नव्हतं. असं सभेमध्ये चर्चा सुरू झाली. रावणाने मला अंधारी विघ्न आले त्याची वरी बोंब पडले सभे माझारे अपांपरी राक्षसा. आणि राक्षस आपापसात बोलतायत रावण मेलाच. बघा ही लोकांच्या मुखामधून निघालेले शब्द आहेत. जनाच्या मुखातले बोल नाही आणि लोक ती बोलत नाहीत. ब्रह्मदेव सरस्वती त्यांच्याकडून वधून घेते. त्यामुळं लोक बोलतात रावण मेला आणि मरणारच आहे. रावण मेला आणि मेल्यामुळे विघ्न आलं, सभेमध्ये गोंधळ उठला, राक्षसांची अपांपरी दुर्दशा झाली, अशा पद्धतीने सांगू लागले. मारेला इंद्रजित कुंभकर्ण तया मागे येते रावण धावल्या धावेला कोण राक्षस गण कापती. बघा ती राक्षस सभेमध्ये बोलतायत विघ्न कुठून आलंय, बाहेरनं आलंय. या सभेमध्ये संकट कुठून आलंय, बाहेरनं आलंय. मग ज्या अर्थी बाहेरनं आलंय त्या अर्थी या सभेच्या बाहेर कोण होतात? इंद्रजित आहे, कुंभकर्ण आहे. आणि एवढे मोठमोठाले योद्धे ते मारले बाहेर आणि ते मारून पुन्हा आतमध्ये ही संकट आलेलं आहे. इंद्रजिताला मारलं, कुंभकर्णाला मारलं आणि त्या पाठीमागे इथं रावणाला मारलं. मग आता आपल्याला कोण वाचवणार, कोण सोडवणार? राक्षस घाबरू लागले. पिता क्षोभला पवन दीपिका ते जाय विजवण राक्षसा होता एकंदन दशानन निमाला. आणि हनुमंतरायाचे वडील पिताश्री वाऱ्याला राग आलेला आहे. कारण वाऱ्याला सुद्धा राजा रावणाचे इथं झाडून काढायचं काम होतं. प्रत्येक देवाला रावणाने कामाला ठेवलं होतं. म्हणून पिता वायू असणाऱ्या वायू देवतेलाही राग आलेला आहे. आणि वारा सगळे दिवे राजा रावणाच्या सभेमधले विझवून टाकू लागला. त्या पाठीमागे इथं राक्षसांचं कंदन होऊ लागलं आणि रावण त्या अंधारामध्ये सभेमध्ये मेला की काय असं राक्षस आपापसात बोलतात. बंगले राजाज्ञेचे सूत्र सभे माझे निघाले चोर नागविले थोर थोर निशाचर पळो पाहती. राक्षस बोलतायत आपापसामध्ये. राज आज्ञेचं सूत्र, राज आज्ञा दुर्धर आहे पण ती संपली, भंगली. सभेमध्ये चोर निघाले कारण सभा रावणाची आहे, चोरट्याची सभा आहे आणि त्या चोरट्याच्या सभेमध्ये चोर निघाले. राक्षस बोलतायत रावणाची सभा आहे, त्यानं काय 80,000 चोरूनच आणलेत. अशोकवनामध्ये जी काय झाड आहेत ती झाड सुद्धा इंद्राच्या अमरावती मधले आणलेले, त्याच्या इथलं काय नाही, सगळं दुसऱ्याच आणलेलं आहे. आणि अशा राजा रावणाच्या सभेमध्ये चोर निघाले, शस्त्र वस्त्र अलंकार सगळे चोरून नेले. अशा पद्धतीने मोठमोठे राक्षस जे नावानिगे होते, थोर थोर बलवान होते, ते सुद्धा नागावले गेले. राक्षस घाबरू लागले. जो कोणी निघे सभे वैरी त्याशी पुच्छ सुबुद मारी अवघे दडाले आमदारे कोंड मारी राक्षसा. हनुमंतरायानं शेपटीला सांगितलं होतं बाहेर कुणालाच निघू द्यायचं नाही.
सगळी घरामध्ये ठेवू, लॉकडाऊन सारखं बाहेर निघला की झपके, सगळे आतमध्ये डांबून ठेवायचंय. या घराच्या बाहेर निघलं की मारायचं, ठेवायचं नाही. त्यामुळं सभेच्या बाहेर जो जो निघेल त्याला शेपटीचे झपके लागत होते, शेपटी मारत होती. म्हणून सगळी त्या अंधारामध्ये लपून बसली. अंधारामध्ये त्या राक्षसांना कोंडमारी होऊ लागली. वारा तिथपर्यंत पोहोचना, श्वास अडकू लागला. अशी अवस्था राक्षसांची झाली. सीता क्षोभले उद्भटा, राक्षस आले अति संकट, बाहेर जावया न फुटे वाट, मरण दुर्घट ओळवले. राक्षस बोलतायत, सीतेला राग आलेला आहे. सीता क्षोभली, त्यामुळे राक्षसांवरती हे संकट आलंय. पहा, राक्षस आले अति संकट. कधी आलं? भावार्थ रामायण आहे, लक्षपूर्वक ऐका. राक्षसावरती संकट कधी आलं? सीता क्षोभली उद्भट, सीतेला राग आला म्हणून लंकेवर संकट आलं. या आधी कधी लंकेवरती संकट आलं होतं का हो? कारण राजा रावणाचा त्रिभुवनावरती दरारा होता. लंकेकडे, अशोकवनाकडे कुणी पाहत नव्हतं, लंका कुणाला सापडत नव्हती. पण नाथांनी रामायणामध्ये ओवी सांगितले, सीता अनिता लंकेआत, तै उनी उठले अति उत्पात. ज्या दिवशी रावणानं सीतेला लंकेत आणलं त्या दिवसापासून लंकेमध्ये नाही त्या गोष्टी घडायल्या. म्हणजे जेव्हापासून सीतेला आणलं तेव्हापासून राक्षसावरती संकट आलेलं आहे. राक्षस बोलतायत, बाहेर जाण्यासाठी वाट नाहीये, आता मरण्याशिवाय पर्यायच नाही. पहा, राक्षसाला मरण्याशिवाय पर्याय नाही. आणि जो राक्षसाला मारतो तोच संत आहे. भावार्थ रामायण नाही, फक्त ओवीचा अर्थ सांगणं इथपर्यंत मर्यादित नाही. हनुमान महात्मा आहे, हनुमान संत आहे. हनुमंताला संत का म्हटलंय? एक ओवी वाचा, मी सांगतो तोपर्यंत. अंधारे रावणाचा मुकुट, पुच्छागी ओळी मरकट, तेने दाखे दशकंठ, मने माझा शेवट पै आला. पहा, हनुमान महात्मा आहे, हनुमान संत आहे. याचा अर्थ सांगत असताना नाथ महाराजांनी किष्किंधा कांडामध्ये एक ओवी टाकलेली आहे, तिथं लिहिलेली आहे, रावण राक्षसा अति आकांत, सबेसी बैसोनी हनुमंत. रावण राक्षसा अति आकांत, हनुमान महात्मा. याचा अर्थ व्यर्थ ग्रंथ न म्हणावा. नाथ महाराज सांगतायत, हनुमान सभेमध्ये बसलेले आहेत आणि हनुमान बसलेत आणि रावण आणि राक्षसांना आकांत आहे. जो राक्षसांना मारतो, आता राक्षस कुणाला म्हणायचं आहे का? भावार्थ रामायणात ते बी सांगितलंय. विराधाला मारते वेळेस नाथांनी ओवी तिथं टाकलेली लिहिलेली आहे, राम नाम ऐकल्यावर जो ज्याचं डोकं फिरतंय त्याला राक्षस म्हणावं. राक्षसाची व्याख्या आहे ती. कारण सीता रामाचं स्मरण करत होती आणि विराधाचं डोकं फिरत होतं. म्हणून नाथांनी सांगितलंय, राम नाम अक्षर ऐकल्यावर ज्याचं टाळकं फिरतंय, ज्याचं डोकं फिरतंय तो राक्षस आहे. आणि अशा राक्षसांना जो मारतो तोच महात्मा आहे, तोच संत आहे. म्हणून हनुमान महात्मा आहे, हनुमान संत आहे. असो, आता येऊ ओवीकडं. अंधारी रावणाचा मुकुट, अंधारामध्ये राजा रावणाचा मुकुट हनुमंतरायांनी शेपटीने ओढला. त्यामुळे रावण दचकला गेला, घाबरला गेला आणि आता आपण जगत नाही असा विचार रावण करू लागला. रावणाच्या उशिरी हनुमाना सुभद्रा टोले मारी, तेने त्याशी आली अंधारे दाके करी न बोलवे. राजा रावणाच्या डोक्यावरती, छातीवरती हनुमान मारू लागले. महाराज माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये भर घातली आणि सांगितलं, अहो राणीची या पाले खाईरा, नेवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी औक्षहिनी आकरा,
न जिनेची काही. 11वा अध्याय ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, अहो अरे अर्जुना, भगवंत सांगतायत अर्जुना, एक वानर आहे, तेही झाडाचा पाला खाणारी वानर आहेत, आणि त्यांनी रावणाला जगू दिलं नाही, मग तू तर धनुर्धर आहे. अरे 11 अक्षयणी सैन्य जिंकायला तुला काय उशीर आहे असो. मग रावणाच्या उरावरती शिरावरती हनुमान मारू लागले, त्यामुळे रावणाला चक्कर आली, अंधारी म्हणजे चक्कर आली, आणि चक्कर आल्यानंतर न धाक घेतला रावणानं, त्यामुळे रावण बोलत नव्हता. अंधारी न दिशे पै व्यक्त अंगी वाजती अति आघात तेने भये लंकानाथ चळे कापत थरथरा. अंधारामध्ये दिसत नव्हतं महाराज. व्यक्त म्हणजे स्पष्ट. अंधारामध्ये कोणाला काही दिसत नव्हतं, आणि झपके तर बसत होते, मार तर लागत होता, पण कोण मारत हे दिसत नव्हतं. त्यामुळे रावण घाबरला, कारण आपल्याला मारतय कोण हेच दिसत नाही, पण मार तर लागतय. त्यामुळे राक्षसासहित राजा रावण घाबरला. सत्य बोलीला गरटीकार विघ्न मजाले साचार गुप्त घात दुर्धर लागत निष्ठुर प्राणांत. आता राजा रावणाला खरं वाटू लागलं मार बसल्यावर. काय काय लोकांना झपके बसल्याशिवाय खरं वाटत नाही महाराज. अगोदर घरटीकारांनी सांगितलं होतं लंकेतली अवस्था, पण ती रावणाला पटलं नाही. पटलं नसल्यामुळे मग हनुमंताने विचार केला, आपण केलेला पराक्रम, ह्या पराक्रमाला हे खोटं म्हणतंय, लगेच झपके द्यायला सुरुवात. माझ्या पुरुषार्थावरती संशय घेतो, मला खोटं म्हणतो. त्यामुळे हनुमंताने दिवा, लाईटी, फॅन सगळं बंद करून मारलं महाराज. संसदेमधली लाईटच घालवली, आणि ते सगळे दिवे विझवून हनुमंतानं मारायला सुरुवात केली. त्यामुळे सत्य बोलीला घरटीकार आता वाटू लागले रावणाला. जो घरटीकार बोलला तो खरा आहे, माझ्यावरती विघ्न आलं, गुप्त आघात लागत आहेत, असा रावण विचार करू लागला. हनुमान चोरी सीता सुंदर तुझे दवयाची आलो साचार मी रामदूत. हनुमानजी रावणाला सांगू लागलेत, रावणा, तू रामचंद्राची पत्नी सीता चोरले, आणि तुला मारायला मी इथं आलोय. मी रामाचा दूत आहे, हलक्याचा दूत नाही महाराज. अखिल कोटी ब्रह्मांड नायकाचा दूत आहे. आम्ही नेटाचे राम भक्त म्हणून एवले पैयेथ. किष्किंधा कांडामध्ये नाथ महाराज सांगतायत, आम्ही रामाचे भक्त आहेत, आणि रामाच्या भक्ताला कुठंच जाणं अवघड नाहीये. अहो, सुग्रीवाने सांगितलं रामाचं नाव घ्या कैलासाला जावा, कारण रामाच्या बळावरती काही अशक्य नाहीये, अवघड नाहीये. आम्ही रामचंद्राचा दूत आहे, तुला मारायला इथं आलो. हनुमान सांगतात, रावणाची दस शिरे हनुमानाचे दीतन कागरे परिवारीला होता श्रीरामचंद्र म्हणून वानर सोडीला. रावणाची दशशिरे हनुमान छेदिता नखाग्रे. रावणाची 10 शिर हनुमंतानं नखानं तोडली असती महाराज. बघा आता नाथ महाराजांनी ओवी टाकली इथं, एकाच नखामध्ये रावणाची 10 मुंडकी हनुमंतांनी तोडली असती. शक्य आहे का हनुमंताला? कारण ओवी अशी सांगते, त्यामुळे ते खरंच शक्य आहे. कारण हनुमंताच्या ताकदीचा अंदाज आपल्याला नाहीये. 1 मिनिट महाराज. महाराज एकदा ओवी घे परत. थोडं जरा व्यत्यय आल्याबद्दल क्षमा असावी. रावणाची 10 शिरे हनुमानाचे दितान कागरे
बघा ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत, रावणाची दशशिरे हनुमान छेदिता नखाग्रे. हनुमंतानं नखानं रावणाची 10च्या 10 मुंडकी खुडून टाकले असती. तेवढी ताकद हनुमंताकडे आहे. नाथ महाराजांनी काही अंदाजे लिहिलेलं नाही. ते हनुमंताच्या शक्तीची ताकद नाथ महाराजांना माहिती आहे. बघा आता 2 मिनिटांमध्ये छोटीशी कथा सांगतो. रामचंद्राला दुर्मी नावाच्या राक्षसाला मारायचं होतं. एवढीच ओवी घेऊ आपण, पण हनुमंताची ताकद सांगतो. नाही असो, क्षमा असो, शतमुखी रावणाला मारायचं होतं. आणि ते शतमुखी रावण, त्या रावणानं विभीषणाला लंकेवरनं हाकललं आणि स्वतः लंकेवरती बसला. 2 मिनिटांमध्ये कथा सांगतो. हनुमंताची ताकद म्हणजे ही जी ओवी आहे, ह्या ओवीला अनुसरून सांगतो. एवढीच ओवी घेऊ आपण. बघा रावण मारला, रामचंद्र अयोध्येला गेले. गेल्यानंतर ना पुन्हा शतमुखी रावण एक राक्षस, आणि त्याला 100 तोंड होती. आणि तो शतमुखी रावण लंकेला आला, विभीषणाला राजगादीवरनं हाकललं आणि स्वतः राजगादीवरती बसला. विभीषणजी लंकेला गेले, अयोध्येला गेले. रामचंद्राला सांगितलं, रामा शतमुखी नावाचा रावण आला आणि त्यानं मला राजगादीवरनं हाकललं. मग आता रामचंद्राला त्या राक्षसाला मारायचं होतं आणि द्वादशीचं पारणं अयोध्येमध्ये सोडायचं होतं. त्या दिवशी एकादशी होती. आता ऐका, एकादशीच्या रात्रीमध्ये लंकेला जायचं, त्या शतमुखी रावणाला मारायचं आणि त्या शतमुखी रावणाला मारून पुन्हा अयोध्येला यायचं. आणि अयोध्येला आल्यानंतर ना पुन्हा हे द्वादशीचं पारणं सोडायचं. मग एवढं सगळं कसं करायचं? रामचंद्रावरती संकट आलं त्यावेळेस हनुमानजी तिथं उभा राहिले आणि हनुमंताने सांगितलं, रामा मी असताना कशाला टेन्शन घेताय. रामचंद्राने आपलं जे काही स्वरूप आहे ती धारण केलं. शतमुखी रावण, सॉरी क्षमा करा, मी अगोदर बोललो, तो लंकेला आला होता. तो लंकेला आला नव्हता, त्याचं नगर होतं. आणि लंकेपासून 500 कोटी योजन अंतरावरती त्याचं गाव होतं. मग हनुमंतानं आपलं भव्य दिव्य स्वरूप धारण केलं आणि त्या आपल्या पायावरच्या अंगठ्यावरती सगळं अयोध्येचं सैन्य बसवलं. हनुमंतानं उजवा पाय अयोध्येमधनं उचलला. 500 कोटी योजन अंतर त्या असणाऱ्या शतमुखी रावणाच्या राज्यामध्ये पाऊल ठेवला. त्या राक्षसाला रामचंद्रांनी मारलं. तोच पाऊल उचलला, लंकेमध्ये ठेवला, विभीषणाचा राज्याभिषेक केला आणि तोच पाऊल पाठीमागे घेतला आणि अयोध्येमध्ये आले आणि द्वादशीचं पारणं सूर्योदयाला सोडलं. म्हणजे एवढी हनुमंताकडे ताकद आहे. नुसतं एका पावलामध्ये त्रिभुवन फिरवलंय. मग नखाने राजा रावणाला मारायला काय अवघड आहे? म्हणून रावणाची दशशिरे हनुमान छेदिता नखाग्रे. मग का मारलं नाही? परिवारीला होता श्रीरामचंद्रे, दास्यत्व निकट हनुमंते पै केले. आपण दास्यत्व करतो. आपला रामचंद्र मालक स्वामी आहे आणि त्या स्वामीच्या शब्दाचं उल्लंघन करायचं नाहीये. म्हणून वानरे सोडीला. पहा, रावणाला कोणीही मारण्यासाठी तयार होत, कारण राजा रावणा पुढं वानरही राम भक्तीने श्रेष्ठ होते. त्यामुळे कोणताही वानर रावणाला मारू शकत होता. रावणाला मारण्याचं सामर्थ्य होतं, पण रामचंद्राची आज्ञा नव्हती. म्हणून हनुमंतानं रावणाला मारलं नाही, सोडून दिलं असं सांगतात. तू मारेल्या लंकानाथ माझा पुरुषार्थ होईल व्यर्थ ऐसे बोलीला रघुनाथ तेने हनुमंत न मारीच. रामचंद्र हनुमानजी सांगतायत राजा रावणाला, कानामध्ये सांगतायत. आणि हनुमंताला असं वाटतंय, मी जर इथं रावणाला मारलं तर माझा पुरुषार्थ होईल व्यर्थ. रामचंद्राला वाटेल हनुमंतानं जर रावणाला मारलं तर मग माझा पुरुषार्थ कुणाला दाखवायचा, व्यर्थ होईल असं रामचंद्रांनी सांगितलेलं आहे. लंकेला येतानाच सांगितलं होतं, अंगठी देतानाच सांगितलं होतं रावणाला मारायचं नाही.
फक्त सीता शुद्धी आणायची आणि माघारी यायचं. तू जर हनुमंता रावणाला मारशील याच्यामध्ये शंका नाहीये, मारशील, पण तू जर मारलं तर माझा पुरुषार्थ व्यर्थ होईल असं रामानं माझ्यापाशी सांगितलंय, असं हनुमानजी रावणाला कानामध्ये सांगतात. महाराज वेळ संपली आपली. हो, पुंडलिक वरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.